आगामी महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातलं राजकारण तापत चाललंय। जितेंद्र आव्हाडांचे निकटवर्ती आणि माजी नगरसेवक अमित सरैया हे भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत। प्रभाग क्रमांक 14 आणि 15 मध्ये ताकद वाढवण्यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत। भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत सरैया यांचा प्रवेश होणार आहे। प्रभाग क्रमांक 14 आणि 15 मध्ये ताकद वाढवण्यासाठी हा पक्षप्रवेश होतोय। सरैयांचा रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश। आणखी माहिती याबद्दल घेऊ आपले प्रतिनिधी कुणाल भोईटे आपल्यासोबत आहे। कुणाल, सौरभ, एकंदरीत पाहायचं झालं तर भाजपने हा जितेंद्र आव्हाडांसोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना देखील धक्का दिलेला पाहायला मिळतोय। एकंदरीतच अमित सरैया हे प्रभाग क्रमांक 14 आणि 15 मधले माजी नगरसेवक आहेत, जे कोपरी पाचवाकडी विधानसभा मतदारसंघातले आहेत, म्हणजे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मतदारसंघातले आहेत। काही दिवसांपूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या माजी नगरसेवकांसोबत देखील त्यांचा वाद झाला होता आणि भाजपने आता डबल खेळी केलेली पाहायला मिळते। जितेंद्र आव्हाडांना धक्का तर शिवसेनेसोबत खेळी केलेली आहे। ठाण्यामध्ये माजी नगरसेवकांना आता पक्षामध्ये घेत आगामी स्थानिक स्वराज्य निवडणुकीची जी मोठ आहे ती बांधायला आता भाजपने सुरुवात केलेली आहे। त्यामुळे आता भाजप मुंबईस पाठोपाठ आता ठाण्यात देखील ऍक्शन मोडवर आलेली पाहायला मिळते। सौरभ, ठीक आहे कुणाल, धन्यवाद या माहितीबद्दल।